मला कळते ती तू आर्यनला कधीच विसरणार नाहीस. मी आर्यनला विसरले प्रिया. मानसीला पण दाखव. नाही म्हणजे तिचा होणारा नवरा आहे ना तो. सनी बाळा, गिफ्ट नाही देणार आर्यनला तू? मानसी, आर्यन, मला तुला भेटायचंय. फोटो काढला काय? इतका घाणेरडा फोटो काढला, इतका घाणेरडा. कसली ही देवा परीक्षा, दूर होणे त्याच्या पासूनी जगू कसे ते सांगाना. मानसी, धडधड वाढे उरिया, कसली ही देवा परीक्षा, दूर होणे त्याच्या पासूनी जगू कसे ते सांगा. आपल्यामध्ये जो दुरावा आलाय आर्यन, तो आता कधीच संपू शकत नाही. खोटं बोलतेस तू. तुला माहितीये आपलं प्रेम इतक्या लवकर नाही मरू शकत. ते आजही जिवंत आहे आणि त्याचा पुरावा आहेस तू. कारण की जर आपलं प्रेम संपलं असतं तर आज तुम्हाला इथे भेटायला आली नसतीस. मी इथे दुरावा संपवायला नाही, तो वाढवायला आले आर्यन. आपण दोघांनी एकमेकांवर खरं प्रेम केलं होतं. त्याला पूजेचा दर्जा दिला, पवित्रतेचा दर्जा दिला होता. मी तुला एकच सांगते आर्यन, आपल्या प्रेमाचा अपमान झालेला मला नाही पाहवणार. मी तुला हात जोडून प्रार्थना करते आर्यन, तू मला विसरून जा. तुझी मानसी आता दुसऱ्या कोणाची तरी बायको होणार आहे आर्यन.
हो आर्यन, माझ्या घरातल्या सगळ्यांनी माझं लग्न करायचा विचार पक्का केला. आता काही दिवसातच माझं लग्न केलं जाईल. मी कोणा दुसऱ्याची होईन आर्यन. आता आपण दोघं एकमेकांना कायमचे परके झालेलो. तू मला विसरून जा आर्यन. मी तुला विसरून गेले. मी माझं नवीन आयुष्य सुरू करणार आहे. तू सुद्धा आपल्या मार्गाची निवड कर आर्यन. गुड बाय आर्यन. ला 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 पप्पा, घाई करून निर्णय घेऊ नका. आपल्याला पुढे जाऊन पश्चाताप नाही करायला लागला पाहिजे. कुठे मानसी दी आणि कुठे तो जाडा भरडा मुलगा. पप्पा, जर तुम्ही हे लग्न करायचं निश्चित केलं तर मानसी दीवर खूप मोठा अन्याय होईल. हो हो, मग न्याय काय असतो ग? त्या मिसेस खंबाटाच्या भावाशी लग्न लावायचं का तिचं? अगं आम्ही तर तयार पण झालो होतो, पण ते मान्य करतील तेव्हा ना. थू थू झाली सगळीकडे. तो तर आपलं तोंड फिरवून सरळ निघून पण गेला. पण आमच्या कुटुंबाचं तर नाकच कापलं गेलं. हे बघ, तुमच्या ह्या बॉम्बे मध्ये सगळं होत असेल प्रेम भीम वगैरे, पण आमच्या नागपूर मध्ये तर अशा मुलींना कुलटा म्हणतात, कुलटा. मानसी दीच्या बाबतीत एक शब्द सुद्धा नाही काढायचा. भावड्या, समजाव जरा हिला. अरे मी मानसीची आत्तू आहे, कोणी तिची शत्रू नाहीये. मी तर सगळं हे यासाठी करतेय की कोणी आपल्याकडे बोट नको दाखवायला. भावड्या, समजाव बघू हिला. मोठ्या मुश्किलीने तर एक स्थळ हाती आलंय, आणि जर ते सुद्धा हातचं गेलं तर मग आपण काय करायचं? हा, सांग बघू. मम्मी, तू गप्प काय आहेस? काही बोलत का नाहीयेस? अरे मानसी ती ज्याला ओळखत पण नाही त्याच्या सोबत आपलं आयुष्य कसं काय काढेल बोला? अगं वहिनीला काय विचारतेस तू? वहिनी काय सांगणार आहे? तिला असं विचार की जेव्हा तिने लग्न केलं तेव्हा तिने भावड्याला विचारलं होतं का? पप्पा, तो मुलगा मानसी दीच्या लायकीचा नाहीये. ओ, तर कसा मुलगा असायला पाहिजे ग मानसीच्या लायकीचा? आता तो कुठल्या फिल्मचा हिरो पण नाही उरला लग्नाचा. हा, सलमान खान जरूर आहे हा लग्नाचा. आता तू म्हणत असशील तर त्याला घेऊन येतो मानसीसाठी. हा, मुलगा पसंत नाहीये, लायक नाहीये म्हणे. अगं आपल्या जातीत अशी लग्न होत नसतात. मोठे लोक ज्यांच्या बरोबर लग्न पक्क करतात त्यालाच आनंदाने पती मानावं लागतं. अगं भावड्याला विचारतेस तू की मुलगा मानसीच्या लायकीचा आहे की नाही? विचार भावड्याला, विचार विचार. जेव्हा माझं लग्न त्याने पक्क केलं होतं तेव्हा काय त्याने मला विचारलं होतं? ज्याच्या बरोबर लग्न पक्क केलं बस मी त्याच्या बरोबर निघून गेले. असं लग्न काय कामाचं जे निभावलं नाही जाऊ शकत? जर तू समजून उमजून लग्न केलं असतस ना तर आज तुला मामांना सोडून इथे माहेरी नसतं राहावं लागलं. प्रिया, गप्प बस. अशा भाषेत बोलतात मोठ्यांशी? हेच संस्कार केलेत आपल्या मम्मी पप्पांनी आपल्यावर? हे काय दी? मम्मी पप्पांनी मला जन्म दिलाय.
आज जर ते माझ्या आयुष्याचा कोणताही निर्णय घेत असतील तर तो निर्णय चुकीचा असूच शकत नाही. आत्या, तू माझ्यासाठी जो काही निर्णय घेतलास तो मला मंजूर आहे. ठीक आहे. पप्पा, मला हे लग्न मंजूर आहे पप्पा. बाळा, मला मंजूर आहे पप्पा. आर्यन, तुझा राग मी समजू शकते रे. त्यासाठीच तुझी माफी मागायला आली इकडे. आर्यन, हे सर्व जे काही झालं ते तुझ्यावरच्या प्रेमाखातर झालंय. तुझ्या प्रेमात वेडी झालीये मी. तुझ्या छोट्या छोट्या आनंदात इतकी एक्साइटेड होऊन जाते की ह्याचा पण विचार येत नाही की माझ्या अशा या वागण्यामुळे तुला आनंद व्हायच्या ऐवजी त्रास होतो. पण आता मी तुझ्या बरोबर आहे आर्यन, आणि मला सुद्धा हेच वाटतंय की तू आपल्या स्वप्नांना आपल्या हिमतीवर पूर्ण करावंस. आर्यन, प्लीज आता तरी तुम्हाला माफ कर ना. हे कोणाचं गिफ्ट इतक्या प्रेमाने घेऊन उभा आहेस? ओ, जरूर हे मानसीनेच दिलं असेल तुला. हे गिफ्ट मानसीने दिलेलं नाही, उलट परत केलेलं आहे. हो सानिया, त्या मुलीचा स्वाभिमान तर बघ. तिने ह्याचं प्रेम झिडकारलं, ह्याची गिफ्ट्स परत केली, पण तरीही हा तिने नाकारलेल्या गोष्टींना आपल्या छातीशी कवटाळून उभा आहे. अरे त्या मुलीने तर स्वतःचं आयुष्य पुन्हा जगायला सुरुवात पण केली, पण हा आपलं आयुष्य बर्बाद करण्याच्या विचारात आहे. कधीपर्यंत आर्यन, कधीपर्यंत मी हे सगळं शांतपणे ऐकून घेऊ, बघत राहू आणि सहन करत राहू? तुला मला उत्तर द्यावंच लागेल आर्यन, बिकॉज आय कांट टेक दिस एनीमोर. मला उत्तर पाहिजे आर्यन. बोल आर्यन, उत्तर दे मला. हा, एक आहे रमाकांतजी, 2 लाख रुपये मोजून घ्या. त्याची काय जरूरत आहे शेट्टी साहेब? तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवू शकता तर मी सुद्धा काही अगदी असा तसा नाहीये. ही माझी घराची कागदपत्र आहेत, हे तुम्ही ठेवून घ्या. कारण बघा, देण्या घेण्याच्या गोष्टी आहेत. विश्वास आपल्या जागेवर आहे, देणं घेणं आपल्या जागेवर. रमाकांत, अहो काय आहे, याची काय गरज नाही, पण तुम्ही एवढं सांगता म्हणून ठीक आहे. व्याज तुम्ही किती घेणार शेट्टी साहेब? रमाकांत, अहो व्याजाबद्दल काय बोलतो तुम्ही? इतरांकडून काय घेतो ते सोडून द्या ना. तुम्ही दिल्याखेरीज राहणार नाही, म्हणून तुम्ही 3% द्या. ठीक आहे, धन्यवाद. हो पूनम दीदी, हो अगदी. अगं तू म्हणशील तसं अगदी तसंच होईल. हो, आणि मी भावड्याला पण सांगून ठेवेन, तू सगळी व्यवस्था करूनच ठेवेल. हो, तुम्ही उद्याच येता इकडे? पण मला तर बस मधून मुंबईला यायला खूप वेळ लागला होता, आणि त्या बंटी बबलीला पण खूप वेळ लागला होता. ओ, विमानात बसून? होय. ठीक आहे पूनम दीदी, लवकर या, आम्ही तुमची वाटच बघतोय.
वहिनी वहिनी माहितीये ते सगळे लोक विमानात बसून नागपूरहून मुंबईला येत आहेत. क्या बात आहे. अरे आपल्या मानसीचं तर नशीबच फळफळलं. जर त्या घरात लग्न झालं तिचं तर. आता विचार कर, जर ते विमानात बसून येत आहेत तसेच मानसीला विमानात बसवून घेऊनही जातील. अरे भावड्या, तू अगदी योग्य वेळी आलायस बघ. अरे आता मी पूनम दीदीशीच बोलत होते. अरे पूनम दीदी तीच मुलाची मम्मी रे. हो मी तिला पूनम दीदीच म्हणते. हो त्याचं कारण असं की ती माझ्या मोठ्या जावेची मोठी बहीण आहे. खूप चांगली माणसं आहेत भावड्या, खूप चांगले लोक आहेत बहिणी. काय सांगू, अगदी पिक्चर कभी खुशी कभी गमच्या अमिताभ बच्चन आणि जया बच्चन प्रमाणे. तसंही भावड्या, मी पूनम दीदीला सांगितलं की भावड्याला सांगून तुमच्या राहण्याची व्यवस्था करते इथे. पण त्या म्हणाल्या की रमाकांत भाऊंना अजिबात त्रास द्यायची गरज नाहीये, आम्ही सगळी व्यवस्था स्वतःच करू आल्यावर. हो अच्छा, कधी येत आहेत रज्जू ते लोक? उद्या भावड्या, उद्याच येत आहेत ते, आणि ते सुद्धा विमानातून. उद्या येत आहेत? शांती, हे जरा आत ठेव तू कपाटामध्ये. हे काय? आता प्रश्न नको विचारू, सांगितलं ना कपाटात ठेव तर कपाटात ठेव ना. रज्जू बोल भावड्या. असं आहे, सगळं काही तुझ्यावरच आहे. इतके श्रीमंत लोक आहेत, पाहुणचारामध्ये काही कमतरता नको राहायला. तुझी बहीण असताना तुला चिंता करायची काहीच गरज नाहीये. बघशीलच मी कशी चक्र फिरवतीये, बनवून टाकेन जोडी नंबर 1. हो बिलकुल अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन सारखी. हे काय करतेस तू? माझ्या आठवणींना जाळून टाकते. तू तुझ्या आठवणींना नाही
तू स्वतःला सुद्धा जाळतेस त्याच्यासोबत. होऊ शकतं, कारण की जेव्हा मनातून आठवणी काढून टाकता येत नाही तेव्हा आपल्याला स्वतःला चितेवर ठेवूनच त्या आठवणी पुसून टाकाव्या लागतात. तू असं का करतेस दी? असं का करतेस तू? तू आज सुद्धा तुझ्या लग्नासाठी नकार देऊ शकतेस. जर तू नकार दिलास तर हे सगळं टळेल. माहितीये मला, म्हणूनच आज या मागच्या आठवणींना आगीच्या स्वाधीन करून स्वतःच्या मनाला साफ करते मी प्रिया. म्हणजे उद्या पप्पा ज्या कुणाबरोबर माझं लग्न ठरवतील त्याच्या नावाला पवित्र मनाने आपल्या हृदयावर कोरू शकेल. गोष्टी मी करीन, ढगांचे चुंबन घेईन.